नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपल्याला जर या महिला तक्रार निवारण समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. जर आपण वर्ड फाईल घेतली तर आपण यामध्ये हवा तो बदल करून, प्रिंट करून, स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहात. त्याआधी मित्रांनो, आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण महिला तक्रार निवारण समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 7 जुलै 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि ज्या अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते. या पद्धतीने आपण ही थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय आहे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. हा फार महत्त्वाचा असा विषय आहे. 2 नंबरचा महिला तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली व या बैठकीमध्ये कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेमध्ये सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे यावर भर देण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या छळ, गैरवर्तन किंवा अयोग्य वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले. तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सर्वांना समजावून सांगण्यात आली. तक्रारीची गोपनीयता राखली जाईल याची माहिती देण्यात आली. तक्रार पेटीची नियमित पाहणी करण्याचे ठरले. शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावीपणे करण्याचा विचार या ठिकाणी किंवा चर्चा या ठिकाणी झालेली आहे. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. सायबर छळ व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबतही माहिती देण्याचे ठरले. महिला सन्मान व समानतेबाबत जागृतीपर उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती सदस्यांनी वेळोवेळी सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्याचे मान्य केले. सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 शाळेतील तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेची माहिती देणे. बैठकीत शाळेतील तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारची तक्रार लेखी किंवा मौखिक स्वरूपात समितीकडे मांडता येते असे स्पष्ट करण्यात आले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिची गोपनीयता नोंद करण्यात येईल याची माहिती देण्यात आली. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची हमी समितीने दिली. प्रत्येक तक्रारीची निपक्ष व वेळेत चौकशी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेतील तक्रार पेटीचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यकतेनुसार मुख्याध्यापक व समिती सदस्यांकडे थेट तक्रार नोंदविता येईल असे सांगण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या छळ, भेदभाव किंवा गैरवर्तनास त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले. तक्रारदारावर कोणताही अन्याय किंवा दबाव येणार नाही याची खात्री देण्यात आली. सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्यात आली. सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त शालेय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. समितीने वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. सर्व उपस्थित सदस्यांनी या प्रक्रियेत पालन करण्यास सहमती दर्शवली व तसा ठराव हा या ठिकाणी सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 तक्रार पेटीची पाहणी व नोंदींचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा 4 नंबरचा विषय आहे. आजच्या बैठकीदरम्यान मागील महिन्यातील तक्रार पेटीची पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार उघडून तिची तपासणी समिती सदस्यांकडे उपस्थित करण्यात आलेली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांची नोंद समितीच्या नोंदवहीत पडताळण्यात आली. या कालावधीत प्राप्त तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा
आढावा घेण्यात आला. संबंधित प्रकरणामध्ये गोपनीयता व निपक्षतेचा तत्व पाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. तक्रारदाराच्या हिताचे संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात आला. भविष्यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींवरही तत्काळ व प्रभावी कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. तक्रारपेटी नियमितपणे तपासण्याची जबाबदारी समिती सदस्यांना देण्यात आली. महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना निर्भयपणे तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपस्थित सदस्यांनी समितीच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. पुढील महिन्यातही अशाच प्रकारे तक्रारपेटीची नियमित पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, महिला कर्मचाऱ्यांचा समस्या जाणून घेणे. महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला. प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला आपल्या अडचणी, सूचना व अपेक्षा मांडण्याची संधी देण्यात आली. कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण राखण्यावर विशेष भर देण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांनी कामकाजाशी संबंधित काही सूचना समितीसमोर मांडल्या. प्राप्त सूचना व समस्यांच्या नोंदी या समितीच्या नोंदवहीत करण्यात आलेल्या आहे. आवश्यक त्या बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे समितीने आश्वासन देखील दिलेले आहे. तक्रारींची गोपनीयता व निपक्ष चौकशी केली जाईल याबाबत सर्वांना विश्वास देण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. परस्पर सहकार्य, आदर व विश्वासाचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यस्थळी कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा गैरवर्तनास अजिबात थारा दिला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. वेळोवेळी समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. सर्व महिला कर्मचाऱ्यांनी समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा संवादात्मक बैठका नियमितपणे घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. धन्यवाद.